ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्वप्रथम आज इथे निरूपण सेवा करायला संधी मिळतेय। मला आवर्जून सांगायला आवडेल की ही खरोखर आणि खरोखर महाराजांचीच कृपा आहे। हे फक्त तोंड देखले शब्द नाही, तर ही खरोखर अनेक लोकांना आलेली प्रचिती आहे की ज्याचा एक भाग मी सुद्धा होऊ शकते, याचा मला आनंद आहे। कारण असं म्हणतात की महाराजांच्या आज्ञेशिवाय ब्रह्मानंद महाराजांवर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही मिळू शकत नाही। आणि हे माझं परम भाग्य आहे की थोड्या बहुत प्रमाणात का होईना पण ब्रह्मानंदांचं चरित्र एखादं स्वप्न दिसावं असं माझ्या हातात सापडलं आणि त्याचा अभ्यास करण्याची बुद्धी मला महाराजांनी दिलेली आहे। मला तो प्रसंग इथे आवर्जून सांगावासा वाटेल। कारण काय मंडळी की माझ्या बरोबर तुम्ही जी सगळी लोक आज प्रत्यक्ष या ऑनलाईन पद्धतीने या निरूपण सेवेकरता श्रवणाकरता बसलेले आहात, तुम्हाला ब्रह्मानंद महाराज समजावून सांगणं ही खरं तर माझी परीक्षा आहे। कारण सतत महाराज, ब्रह्मानंद महाराज किंवा महाराजांचे इतर सगळे अंतरंगी असलेले शिष्य या सगळ्यांचं आयुष्य या देहात येऊन तुम्ही सगळे जगत आहात असं म्हणायला हरकत नाही। पण या सगळ्या प्रवाहाचा एक भाग होताना मलाही या सर्व गोष्टीचा मनापासून आनंद आहे, समाधान आहे। आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली की गोंदवल्यातल्या साधारण 3 वर्षापूर्वी असलेल्या उत्सवातल्या कीर्तनाने। आपल्याला ठाऊक आहे की गोंदवल्याच्या त्या मुख्य उत्सवातच स्त्री कीर्तनकारांना कीर्तन करायची संधी मिळते। आणि त्या उत्सवात दुपारी 3:30च्या कीर्तनाच्या वेळेची 1 दिवसाची संधी महाराजांनी माझ्या पदरात दान म्हणून घातली। आणि मी महाराजांना हात जोडून सांगितलं, महाराज बाकी काही नाही, पण तुमच्या अतिशय जवळच्या असलेल्या शिष्याचं चरित्र मला तुमच्या समोर सांगायचंय। ते कसं बसवून घ्यायचं, ते काय करायचं ही तुमची इच्छा आणि तुम्ही सांगाल ती प्रेरणा। ही गोष्ट साधारण माझ्या कानावर आली तेव्हापासून कीर्तनाला एक 3 ते 3.5 महिने शिल्लक होते। या 3 ते 3.5 महिन्यामध्ये ब्रह्मानंद महाराजांची जेवढी काही चरित्रावरती माहिती होती, जी पुस्तक रूपानी होती, जी काही लोकांच्या मुखोद्गत होती, अशा सगळ्या गोष्टी आपोआप जसं एखाद्या गोष्टीची काय म्हणू आपण संकल्पपूर्ती होणार असते ना, तर ती 10 दिशेने होत जाते असं घडत गेलं। आणि अनेक माणसं मला ह्या गोष्टीसाठी मदत करती झाली आणि महाराजांनी ते चरित्र माझ्याकडून सांगून घेतलं, तेही स्वतःच्या समाधी समोर। याच्यापर्यंत दुसरं कुठलं भाग्य नाही। आणि आज शिरीषदादा जेव्हा मला असं म्हणाले की ताई तुम्ही याल का, निरूपण सेवा कराल का, हो तासभर तो बोलायचंय, जे आम्हाला क्लासमध्ये शिकवता तसं तासभर तिथे बोला। मी म्हणलं अहो क्लासमध्ये शिकवणं वेगळं आहे आणि प्रत्यक्ष महाराजांच्या समोर बसून ब्रह्मानंदांच्या बद्दल बोलणं ही एक सगळ्यात मोठी कसोटी आहे। पण हरकत नाही, जे करायला सांगितलंय ते करण्याची जबाबदारी एकदा शिरावर घेतली की ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे। म्हणून हा सगळा प्रपंच महाराजांना एक वार नमन करते आणि आजच्या बोलण्याला सुरुवात करते। एक गुरु आणि एक शिष्य या दोनही व्यक्तिमत्वांची किंवा तत्वाची जर उकल करायची असेल तर महाराजांच्याकडे आणि ब्रह्मानंदांच्याकडे पाहावं लागेल। महाराजांचा बहिष्ठर प्राण असलेले ब्रह्मानंद, ज्यांच्याबद्दल काही बोलायचं असेल तर ब्रह्मानंद आणि महाराज ही 2 व्यक्तिमत्व वेगळी होऊच शकत नाही। कारण महाराजांचं चरित्र ब्रह्मानंदांशिवाय पूर्ण होणार नाही आणि ब्रह्मानंदांचं चरित्र हे महाराजांच्या शिवाय सुरूच होणार नाही। दोन्हीही चरित्रांचा सुरुवात आणि शेवट या 2च व्यक्ती आहेत, त्यामुळे यांना एकमेकापासून वेगळं काढता येणारच नाही। आज सकाळीच
या चरित्राच्या संदर्भातला एक विशेष अंक माझ्या हातात जो सापडला, त्या विशेष अंकामध्ये मी एक वाक्य वाचलं की महाराजांनी ब्रह्मानंदांना काय दिलं आणि ब्रह्मानंदांनी महाराजांना काय दिलं, या प्रश्नाची जो उकल करायला गेलं तर लक्षात येतं की जे समर्थांनी कल्याणाला दिलं आणि जे कल्याणाने समर्थांना दिलं तेच या दोघांनी परस्परांना दिलं. जे रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना दिलं आणि जे विवेकानंदांनी रामकृष्णांना दिलं तेच या दोघा गुरु शिष्यांनी परस्परांना दिलं. वरवर सोपी वाटणारी ही गोष्ट जसं आत जाऊ तशी अवघड आहे. ब्रह्मानंदांच्या शब्दात महाराजांचं वर्णन करायचं झालं तर महाराज म्हणतात ते अगदी अगदी खरं आहे. गुरु राव माझे ब्रह्मची साकार केला उपकार धरुनी देह. मुळातच गुरुतत्व हे जर देहाच्याही पलीकडचं असेल तर आपल्या सत्शिष्याच्या कल्याणाकरता हे तत्व देहरूपाने अवतार घेत, ज्याला महाराज ब्रह्म म्हणतात. नाही निराकार नाही हो साकार ऐसा गुरुवर माझा आहे. जो खराच सत्शिष्य आहे ना त्याला त्याच्या गुरुची ही अवस्था, याची देही याची डोळा अनुभवायला मिळते. मला इथे या दोन जोड्यांची एकमेकाशी जोड जोडायची आहे, समर्थ आणि कल्याण आणि स्वतः महाराज आणि ब्रह्मानंद या दोन गुरु शिष्यांच्या जोडीची. ती अशा करता त्याचं मूळ कारण आधी स्पष्ट करते. या चरित्राचा अभ्यास करत असताना एक दुवा असा सापडला. आपल्याला ठाऊक आहे, जांब गावी ठोसरांच्या घरी जन्माला आलेल्या नारायणानं आईच्या हट्टाखातर शुभमंगल सावधान हे दोन शब्द आईला ऐकायला मिळतील एवढ्याच वेळ भोवल्यावर उभं राहणं पसंत केलं आणि नंतर हा नारायण तिथून निघून गेला. टाकळीला आला, तिथे गायत्रीचं पुरस्चरण केलं, 12 वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येचं फळ म्हणूनच की काय जनमानसामध्ये या तरुण गोसाव्याला सगळे रामदास म्हणायला लागले. हे जगाने दिलेलं नाव आहे बरं, स्वतः धारण केलेलं नाही. रामदास म्हणायला लागले आणि तिथून समर्थांचा जो प्रवास सुरू झाला, या प्रवासामध्ये समर्थांना अनेक शिष्य भेटले. ज्याच्या समर्थांचा बहिष्ठर प्राण असलेला शिष्य तो म्हणजे कल्याण, ज्याचं मूळ नाव अंबाजी. वडील स्वतःच्या 2 मुलांना आणि बायकोला स्वतःच्या मेहुण्याच्या स्वाधीन करून तीर्थयात्रेला जे निघून गेले, ही 2 मुलं आपल्या मामाकडे राहत होती, पाराजी पंतांच्याकडे. आणि तिथे या समर्थांची या अंबाजीशी म्हणजेच कल्याणाशी जी भेट झाली, तिथून झाला या गुरु शिष्याच्या नात्याचा प्रवास. या प्रवासामध्ये जे जे समर्थांनी सांगावं ते कल्याणाने करावं. मी या एकेका प्रसंगाला जशी सांगतेय ना तसं ब्रह्मानंदांचं चरित्र तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहील. जेव्हापासून महाराजांची भेट झाली तेव्हापासून ब्रह्मानंदांनी आपल्याला मिळालेल्या शास्त्र चर्चेतल्या सगळ्या उपाध्या, सगळी बक्षिसं, सगळं काही उतरवून ठेवलं आणि खरोखर नेसत्या वस्त्रांनीशी महाराजांच्या बरोबर हे अनंत शास्त्री गोंदवल्याला आले, ते महाराजांचेच होऊन गेले. कल्याणाचंही तसंच आहे. उलट्या बाजूने बसून फांदी तोडली का, समर्थांनी सांगितलं म्हणून. त्याला माहित नव्हतं का हो आपण विहिरीत पडणार आहोत, पण जे गुरुनी सांगितलं ते डोळे झाकून करायचं आहे. आणि ते करण्याकरता उलट्या बाजूने फांदी तोडून कल्याण विहिरीत पडायला तयार झाला. त्याचं मूळ नाव अंबाजी. 3 दिवसांनी आईच्या हट्टाखातर समर्थ गेले आणि वरून हाक मारली, का रे कल्याण स्वरूप आहेस ना. यानं खालून हो म्हटलं आणि तिथून नाव रूढ झालं कल्याण. असं म्हणतात की समर्थांनी घेतलेला पुढच्या जन्मीचा अवतार म्हणजे आपले महाराज आहे. आईला दिलेलं ते विवाह काळाचं वचन पूर्ण करण्याकरता या जन्मात महाराजांनी 2 विवाह केले, एक मागच्या जन्मीचा आणि एक या जन्मीचा. पण मग घेतलेलं ब्रह्मचर्याचं व्रत, कारण जसे समर्थ मारुती अवतार आहेत तसेच आपले महाराजही, ती परंपरा पुढे चालू आहे. मग घेतलेलं ब्रह्मचर्याचं व्रत त्याचं काय करायचं, तेव्हा हा दुवा सापडला. अभ्यासक म्हणतात की घेतलेलं ब्रह्मचर्याचं व्रत सोडून देता येत नाही, ते पूर्ण करायला हवं. म्हणून वेद विद्या संपन्न असलेल्या शास्त्रीगुणांची निवड महाराजांनी केली आणि तेच आपले ब्रह्मानंद. महाराज त्यांना माझा बुवा म्हणून हाक मारायचे. खरं सांगावं, आपण आयुष्यभर महाराजांची पूजा करतो. कशा करता करतो,
महाराजांनी आपल्याला आपलं म्हणावं म्हणून. महाराज म्हणाला मला तुमचं असं म्हणून मानस पूजेतल्या प्रत्येक गोष्टी सकट शेवटच्या श्वासापर्यंत आपण प्रत्येक कृती करत राहतो. का? महाराजांनी आपल्याला आपलं म्हणावं म्हणून. पण ब्रह्मानंदांची भेट झाली तिथून महाराजांनी त्यांना माझा बुवा हेच नाव दिलंय. म्हणजे आपण विचार करायला हवा की ब्रह्मानंदांची पातळी किती मोठी आहे. महाराज म्हणायचे मी माझ्या गावातल्या शाळेत सुद्धा कधी शिकलो नाही, पण माझा जवळचा असलेला माझा बहिष्ठर प्राण असलेला ब्रह्मानंद मात्र वेदविद्या संपन्न आहे, शास्त्र संपन्न आहे. त्यांनी शास्त्र चर्चेमध्ये इतकं काही मिळवलंय, पण तो माझ्याकडे आलाय. एका शिष्याने विचारलं महाराज मग तुम्ही त्यांना कसं स्वीकारलं? महाराज म्हणाले अरे सगळी शास्त्र शिकला रे, पण शास्त्र न शिकून सुद्धा जे रामनामाचं प्रेम माझ्याकडे ओसंडून वाहतंय ना ते त्याच्यापर्यंत मला पोचवायचं होतं, म्हणून मी त्याला आपलं म्हणलं. नुसतं शास्त्र शिकून उपयोग नाही, त्याला नामाचीही जोड पाहिजे असं सांगणारी ही गुरु शिष्याची जोड गोळी. एक फार सुंदर प्रसंग मला वाचायला मिळाला. कोण कुठले 3-4 शास्त्री पंडित शास्त्र चर्चा करायची म्हणून आपल्याला योग्य असलेले कोणीतरी शोधत होते. आणि अशी सगळ्या गावांमध्ये शोधाशोध करत असताना कोणीतरी सांगितलं एक काम करा, गोंदवल्याला जा आणि तिथे महाराजांचे शिष्य आहेत ज्यांचं मूळ नाव अनंत शास्त्री, त्यांच्याकडे जा आणि तुमची जी काही शास्त्र चर्चा आहे ना ती करा. निघाले हे सगळे 3-4 जण विद्वान होते. ते 4 जण निघाले, गोंदवल्याला येऊन पोचले. आणि त्यावेळेला ब्रह्मानंद महाराज गंध उगाळत होते. या 4 विचारपूस केली, आम्ही अशा व्यक्तीला भेटायला आलोय, आम्हाला शास्त्र चर्चा करायची आहे, आम्ही सगळे काही मुद्दे काढून आणलेत, आम्हाला सगळं काही बोलून या शास्त्र चर्चेचा निर्णय लावायचा आहे. आणि जनमानसाकडून आलेला जो कौल आहे त्याच्याप्रमाणे आम्ही पूर्वाश्रमीच्या असलेल्या अनंत शास्त्रींना म्हणजेच ब्रह्मानंद महाराजांना भेटायला आलोय. ते कुठे आहेत? ब्रह्मानंद महाराज म्हणाले याच देहाला ब्रह्मानंद म्हणतात. खुणेनीच सांगितलं का? कारण गंध उगाळत होते. याच देहाला ब्रह्मानंद म्हणतात. काय काम आहे? शास्त्र चर्चा. श्रीराम जयराम जय जयराम म्हणून गंध उगाळायचं काम चाललं होतं. ती गंध गोळी घेतली, तिथल्याच केळीच्या एका पानावरती लिहून सांगितलं मी शास्त्र चर्चा करू शकत नाही, माझी जीभ मी रामनामाला वाहिलीये. महाराजांनी पोटीत घातलेलं प्रचंड रामनाम प्रेम हाच ब्रह्मानंदांच्या आयुष्याचा कणा होता असं जर म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि हे सगळं करण्याकरता महाराजांवर असलेला प्रचंड विश्वास ही एकमेव गोष्ट कारणीभूत होती. आणि म्हणून महाराजांनी पुढचा शब्द वापरलाय. ब्रह्मानंद म्हणतात की महाराजांच्या समान नाही त्रिभुवनी, आनंदाची खाणी गुरुराव. आपल्याला हा प्रसंग माहिती असेल, सर्वश्रुत प्रसंग आहे की दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या वेळेला गोंदवल्यात महाराज आलेल्या प्रत्येक शिष्याला स्वतः स्नान घालत होते. आणि भाऊसाहेब केतकर आणि ब्रह्मानंद एका बाजूला उभे आहेत. भाऊसाहेब म्हणाले महाराज सगळ्यांना स्नान घालतायत, किती छान दिसतंय ना हे दृश्य. ही बसलेली सगळी मंडळी किती भाग्यवान आहेत आणि त्यांच्यासारखे आपणही. ब्रह्मानंद पटकन म्हणले महाराज अहो प्रत्यक्ष राम आहेत ते. तात्यासाहेबांची सुद्धा हीच परिस्थिती. ब्रह्मानंदांनी विचारलं महाराजांनी गोंदवल्यात ठेवून घेतलं, काय सांगितलं हो तुम्हाला? काही नाही म्हणाले. महाराज म्हणाले मानस पूजा करत जा रामाची. ब्रह्मानंद पटकन म्हणले रामाची नाही, महाराजांचीच मानस पूजा करत जा. महाराजच राम आहेत. महाराजांना जर सगळ्यात जास्त कोणी ओळखलं असेल तर ते ब्रह्मानंदांनी ओळखलंय. ही स्वतः महाराजांनी काढलेलीच उद्गाराची पावती आहे. महाराज म्हणत असत की मला जर सगळ्यात जास्त कोणी ओळखलं असेल तर ते माझ्या बुवानी. बरं किती प्रेम आहे माझा बुवा या शब्दात. एखादी आई जशी आपल्या लेकराला जवळ घेते म्हणते माझं पोर आहे ना हे, असं म्हणून जशी जवळ कवटाळते तसं महाराजांनी आयुष्यभर
ब्रह्मानंदांवर प्रेम केलं. सहज येणारे उद्गार आहेत हे, मुखातून येणारे सहज, माझा बुवा. पण या 2 शब्दांनी ब्रह्मानंदांच्या आयुष्याचा किती मोठा गौरव होऊ शकतो. स्वतः अद्भुत चरित्र असलेला हा गुरु अद्भुत चरित्र असलेल्या शिष्याला घडवतो. हा पहिला मुद्दा. निष्कलंक चारित्र्य कसं असावं हे ब्रह्मानंदांच्याकडे बघून बघावं आणि समजून घ्यावं असं महाराज म्हणायचे. आणि स्वतःच्याच आज्ञेनं स्वतःच्या शिष्याकडून अलौकिक कार्य करून घेतलं महाराजांनी. असे असणारे ब्रह्मानंद, या 3ही गुणांचा झालेला हा गौरव आहे. ब्रह्मानंदांच्या चरित्राचे जर 3 स्तर म्हणजे 3 विभागण्या करायच्या राहिल्या, बघायच्या ठरवल्या, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मूळ गाडगोळी घराण्यात जन्माला आलेला हा अनंत, स्नानाकरता गेलेल्या वडिलांना अनंताचा नारळ काय सापडतो आणि म्हणून स्वतःच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे हे बाळंभट अनंत व्रताचं प्रारंभ करून त्या दृष्टीने आचरण करायला सुरुवात करतात. त्यानंतर जन्माला आलेला हा मुलगा म्हणून याचं नाव अनंत ठेवलं. पण मुळातच हुशार एकपाठी असलेला हा अनंत जेवढा चांगला होता, विलक्षण होता, तितकाच तो उन्हाळही होता. या उन्हाळ असलेल्या अनंताचं अनंत शास्त्रीपणापर्यंत येऊन पोचणं ही पहिली विभागणी आहे. दुसरा स्तर, या अनंत शास्त्र्यांना मिळालेल्या सगळ्या विद्येच्या बाळ विस्तारासह मनाला असलेली अतृप्तता, असमाधान जर संपवायचं असेल तर काय करायला हवं, म्हणून व्यंकटपतीची केलेली आराधना आणि त्या बालाजीनं सांगितलेला मार्ग म्हणून गुरु शोधार्थ निघालेले अनंत शास्त्री. सगळा प्रवास डोळ्यापुढे आणावं, सगळा भारत हिंदून झाला, सगळा. पण कुठेही पाहिजे होतं ते सापडलं नाही. इंदोरात आले आणि तिथे सगळ्यांच्या गोतावळ्यात बसलेले महाराज पाहिले, पण हेच आपले सद्गुरू, याची खुंगाट काही मनाशी पक्की बसे ना, म्हणून त्रस्त होऊन पुन्हा कृष्णेच्या काठी असलेल्या वाडीपाशी येऊन थांबले. 7 दिवस सतत ध्यानधारणा केली, उपासना केली, दत्तप्रभूंना प्रार्थना केली. आणि या प्रार्थनेचं फळ म्हणून की काय, 7 दिवसानंतर योगी स्वरूपात दत्तप्रभूंनी दर्शन देऊन सांगावं, शास्त्री बुवा, एवढं वेदविद्येचं भांडार शिकलात, पण सद्गुरू हा देहातीत असतो हे विसरून गेलात का? गेला होतात ना इंदोरला, का बरं सोडून आलात सगळं? याचा अर्थ बायका मुलांच्या घोळक्यात बसलेला माझा सद्गुरू मनाला पचवणं कठीण गेलं. पण सगळं उचललं आणि पुन्हा इंदोरला आले भैयासाहेब मोरकांकडे. आणि तिथे महाराजांनी ब्रह्मानंदांना स्वीकारलं. खरं सांगू का, आपण म्हणत असतो महाराज माझे, पण ज्या क्षणी महाराज आपल्याला स्वीकारतात ना, तेव्हाच आपण त्यांचे होतो आणि ते आपले होतात. मला इथे महाराजांचं एक वाक्य फार फार मनापासून बोला असं वाटतं. महाराज म्हणायचे, तुम्ही गोंदवल्यात येता, कशा करता येता? मला भेटायला येता, माझ्या रामाला भेटायला येता, मग माझ्या रामालाच भेटा आणि नुसते जाऊन भेटा. तुमचं जे काही सगळं गाठोड आहे ना सुख दुःखाचं, ते सगळं बाहेर ठेवा. तुम्ही या माझ्या रामाला भेटा, तुमचं सुख दुःख सांभाळायला मी बसलोय. आणि मला खरं सांगावं, जो कोणी या पायाशी गेला त्या प्रत्येकाला महाराजांनी आपलं म्हणलं का नाही? आजही हीच अनुभूती आहे. कोण कुठल्या गावची माणसं येतात, ब्रह्मानंदांनी आपल्या गुरुच्या चरणाशी वाहिलेली आपली गुरुदक्षिणा म्हणजे गोंदवल्यात असलेली सगळी उत्तम सोय, जी आजही इतके वर्ष ब्रह्मानंदांच्याही पाठीमागे चालू आहे, त्या प्रत्येक व्यवस्थेचा एक कण का होईना भाग झालेली प्रत्येक व्यक्ती महाराजांचीच होऊन जाते. तिला महाराजांशिवाय दुसरं काहीही दिसत नाही, हेच वास्तव आहे. ती कुठून येते, कुठल्या कुळातली असते, कोणाकरता येते, काय करते, ती महाराजांकडे येऊन काय मागते, तिचं तिलाच माहित आणि दुसरं महाराजांना. आज तिथे येणाऱ्या प्रत्येकाला कोठी घरात गेल्यावरती ब्रह्मानंदांचा भला मोठा फोटो दिसतो, त्यांचा तो अक्षय बटवा दिसतो. खरं सांगावं, त्या कोठी घरात गेल्यावरती
माझ्या घरात अक्षय धनधान्य मिळू दे असं म्हणणारा कोणीतरी करंट असेल, मनामध्ये एकच विचार येतो, महाराज जसा हा अक्षय बटवा आहे ना, जशी अक्षय ब्रह्मानंदाची प्राप्ती तुम्हाला झाली तीच प्राप्ती आम्हालाही मिळू द्या हो, असं म्हणणारा प्रत्येक जण आजही तिथे येतो आणि त्या गोंदवल्याचा होऊन जातो. ज्या मायेनं महाराजांनी प्रत्येकाला आपलं म्हणलं, त्याच मायेनं महाराजांच्या खोलीसमोर जाऊन उभं राहिलं आणि महाराजांना मनीचं गुज सांगितलं की जणू काही महाराज म्हणत असतात, मी आहे, मी आहे. ही अनुभूती आजही आहे. जो जो कोणी आला त्या प्रत्येकाला महाराजांनी आपलं म्हटलं आणि तोच वसा पुढे ब्रह्मानंदांनीही उचलला. म्हणूनच आजही ज्या ज्या ठिकाणी आपण जातो तिथे तिथे कुठे ना कुठेतरी ह्या गुरु शिष्याची जोडी दिसतेच. अगदी माझा अनुभव माझ्या शब्दात सांगू का, अगदी अपरिचित असलेल्या कुठल्या तरी एखाद्या गावी कीर्तन करायला गेलं की मनात असं वाटत असतं आपण आपल्या घरापासून खूप लांब आलो, कोणी नाही हो आपलं, आता 8 दिवस आपल्याला इथं राहायचंय. आणि अशा वेळेला ज्या घरात राहायची सोय असते ना त्या घरामध्ये, घरातल्या देव्हाऱ्यामध्ये महाराजांचा फोटो आणि ब्रह्मानंदांचं नाव घेणारी हजारो माणसं त्या गावात भेटतात आणि ते गाव आपलं होऊन जातं. ज्याला कोणी नाही त्याला मी आहे असं सांगत महाराज आयुष्यभर जगत राहिले, मी आहे, माझा राम आहे. आणि तसंच ब्रह्मानंदांनीही आचरणात आणलं. हीच तर या गुरु शिष्याच्या जोडीची एक विलक्षण गोष्ट आहे. ब्रह्मानंद हे नाव महाराजांनी या अनंत शास्त्री बुवांना नर्मदेच्या तटाकी असलेल्या त्या सर्पेश्वर नावाच्या शिवस्थानावरती प्रदान केलं. आणि त्यानंतर दिलेली उपासना, रामनामाचा जप पूर्ण करून शास्त्री बुवा जेव्हा गोंदवल्यात आले तेव्हा महाराजांनी शास्त्री बुवांना सांगितलं, ब्रह्मानंदा तुला जे द्यायचं होतं ते मी देऊन टाकलं, आता तुझी वेळ आहे जगाला वाटण्याची. आणि म्हणून ब्रह्मानंदांना गोंदवलं सोडायला सांगितलं. वाईट वाटलं, वाईट वाटलं की ज्यांच्याकरता एवढा सगळा अट्टहास केला, व्यवहारिक लौकिक अर्थानं मिळालेल्या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकरता एका क्षणात खाली ठेवल्या, आता ते महाराजच आपल्याला सांगतायत ना आता बाहेर पड. महाराजांचं फार सुंदर वाक्य आहे. महाराज म्हणाले, शास्त्री बुवा मोठ्या वडाच्या झाडाखाली छोटं वडाचं झाड मोठं होत नाही हो. बुवा बाहेर पडा, बाहेर पडा. जिथे जन्माला आला त्या जन्मभूमीला आता रामभूमी करायचंय म्हणून बाहेर पडा. आणि महाराजांनी ब्रह्मानंदांना कर्नाटकात पाठवलं आणि तिथून सुरू झाला खऱ्या अर्थाने ब्रह्मानंदांचा एक उत्तम असा प्रवास, जो महाराजांनी दिलेल्या प्रत्येक तत्वाला अनुसरून चालणारा होता. केलेलं अन्नदान असो, केलेले प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेले रामनाम स्मरणाचे महायज्ञ असोत, किंवा जो जो आला त्या प्रत्येकाला जवळ घेत आपलंसं करणं असो, मग ह्याच्यातनं कोणीही सुटलं नाही. महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं, विशेषतः ब्रह्मानंदांनी, तिथे आजूबाजूच्या परिसरात असलेले सगळे भिल्ल आदिवासी जे आजही आहेत, ज्यांनी ब्रह्मानंदांना पाहिलं, स्वतःच्या लहानपणी पाहिलं असेल, आता ते सगळे वृद्ध झाले असतील, पण आजही ते ब्रह्मानंदांची आठवण काढून सांगतात. बरं हो, होता असा एक बुवा ज्यांनी आमच्या पोटाची गळगी भरायला आम्हाला 2 घास खाऊ घातले आणि याच्या बदल्यात आम्ही काय करू असं विचारल्यानंतर त्यांनी आमच्याकडून रामनाम मधून घेतलं, जे आस्तागायत आम्हाला तारतंय, जे आस्तागायत आम्हाला जगायला शिकवतंय. आयुष्यभर रामनाम, आयुष्यभर जपलेलं वैराग्य आणि आयुष्यभर केलेलं अन्नदान, या 3ही गोष्टी ब्रह्मानंदांच्या चरित्रात अभ्यासायलाच हव्या. खरं सांगू का, त्या अभ्यासाला लागतच नाहीत. मी आता येता येता शिरीषदारांना म्हणलं दादा सकाळी 6:30 वाजता हे पुस्तक उघडून बसलीये, घड्याळ किती भरभर भरभर पुढे सरकलं हे कळलंच नाही. 8 वाजता तुमचा फोन आल्यावर कळलं आपल्याला जायचंय 9 वाजता. इतकं चरित्र आहे, इतकं मोठं चरित्र आहे, जे वेळ लावणार आहे, जे वेळ लावणार आहे. आणि खरं सांगू, आम्ही कीर्तनकार काही दिवस पाठ झालेलं असतं म्हणून म्हणतो, नंतर काही दिवस अनुभव येत असतात म्हणून म्हणतो, आणि काही दिवस आता सवय झालीये किंवा तो स्वभाव होतो म्हणून आमच्या मुखातनं येतं. पण ते वाक्य खरंच खरं आहे, जसं माऊली म्हणते ना की हे सुकृत जमा व्हावं लागतं, तेव्हा ते अशा पद्धतीनं आपल्या मुखातून आपल्या हातातून काम करून घेतं.
आणि अशा दृष्टीनं असलेलं आजचं हे निरूपण ब्रह्मानंदांच्या चरित्राचा गाभा जर बघायला गेलं तर मी सुरुवातीला म्हटलं तसं की महाराज त्यांच्याशिवाय ब्रह्मानंदांचं चरित्र नाही आणि ब्रह्मानंद यांच्याशिवाय महाराजांचं चरित्र पूर्ण नाही. दोघही एकमेकाशी इतके घट्ट बांधलेत का? कारण ब्रह्मानंदांच्या चरित्राचा जर मूळ गाभा बघायचा असेल तर आयुष्यभर ब्रह्मानंदांनी या 3 गोष्टी केल्या, ज्या केवळ महाराजांकरता केल्या. पहिली गोष्ट, महाराजांना सद्गुरू मानलाय ना, मग सद्गुरूच्या आज्ञापालनाबाबत असलेली तत्परता ही महाराजांनी आयुष्यभर सांभाळली. महाराजांच्या प्रत्येक शब्दावरती नितांत प्रेम आणि नितांत श्रद्धा ठेवली. आणि तिसरी गोष्ट, महाराजांच्या सेवेकरता आयुष्यभर तळमळीनं करत राहिले प्रत्येक गोष्ट. हाच मूळ गाभा आहे एका शिष्याच्या उत्तम चरित्राचा. कोणी एक माणूस ब्रह्मानंदांच्याकडे एक दिवस आला आणि म्हणाला, महाराज मला अनुग्रह पाहिजे. काय अवघड होतं का? स्वतः सारखंच ब्रह्मानंदांना बनवलं आहे महाराजांनी, तेवढी ताकद दिली होती. पण असं असून सुद्धा ब्रह्मानंदांनी आलेल्या माणसाला सांगावं, अनुग्रह पाहिजे, तुला तुझ्या आयुष्याचं कल्याण करायचंय, मग मी सांगतो ते एक कर. काय? माझ्याकडे अनुग्रह मागू नको, महाराजांकडे जा, ते तुझ्या आयुष्याचं कल्याण करतील. जोपर्यंत स्वतः देहात होते तोपर्यंत ब्रह्मानंदांनी, महाराज जोपर्यंत देहात होते तोपर्यंत ब्रह्मानंदांनी कधीही कोणालाही अनुग्रह दिला नाही. जे जे महाराजांचे शब्द उच्चारले गेले ते पूर्ण करण्यासाठीच ब्रह्मानंदांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. एक प्रसंग तर मला फार सुंदर सापडला, आपण वाचलाही असेल. एका कोणा भक्ताला महाराजांनी, दामले त्यांचं नाव, ज्यांना गोंदवल्याची ही सगळी व्यवस्था ब्रह्मानंदांनी नंतर सुपूर्त केली, त्या दामल्यांना महाराजांनी देहात असताना सांगितलं होतं, एकदा तुझ्याकडे पुण्याला येईन आणि सत्कोर भाकरी आणि लोणी खाईन बर का. पण नंतर महाराजांनी देह ठेवला. महाराजांनी देह ठेवून 2-3 वर्ष झाली असतील. कुठल्या तरी एखाद्या कामाकरता ब्रह्मानंदांची आणि या दामल्यांची भेट झाली. दामल्यांच्या घरी गेले महाराज आणि गेल्यानंतर बाहेरच्या पलंगावर बसून म्हणले, तुझ्याकडची चतकोर भाकरी आणि लोणी खायचं राहिलंय ना, ते आण, ते आण. किती एकरूपता असावी. एकरूपता हा शब्द सुद्धा तोकडा आहे. इथे मला माऊलींनी 4थ्या मुक्ती करता वापरलेला शब्द म्हणावा असा वाटतो. ही सायुज्यता आहे, ही कधीही वेगळी होऊ शकत नाही. कदाचित एकमेकाशी साधलेली एकरूपता कुठल्या तरी मतभेदानं, वितंडवादानं वेगळी होऊ शकते, पण सायुज्यता ही कधीच विभक्त होऊ शकत नाही. आणि ही सायुज्यता महाराजांच्या मध्ये आणि ब्रह्मानंदांच्यात होती. आणि म्हणून महाराज म्हणायचे, मला जर कोणी ओळखलं असेल ना तर ते माझ्या बुवांनी ओळखलंय हो. मला जर कोणी ओळखलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या बुवानीच मला ओळखलंय, बाकी कोणीही नाही. एक दिवस असाच गोंदवल्यात कोणीतरी माणूस आला, म्हणाला, महाराज परीक्षित राजानं जसं भागवत वाचलं, ऐकलं, तसं मलाही ऐकायचंय. बघा तो काय म्हणला, परीक्षित राजांनी जसं शुकाचार्यांकडून भागवत ऐकलं तसं मलाही ऐकायचंय. आहेत का असे कोणी शुकाचार्यांच्या तोडीचे? वास्तविक प्रत्यक्ष महाराजांना हा प्रश्न विचारणं म्हणजे वेडेपणाचं लक्षण आहे. पण तरी आलेल्या या भक्तानं विचारलं आणि महाराजांनीही माऊलीच्या प्रेमानं त्याला म्हणावं, एखाद्या आईच्या प्रेमानं, की हो आहे ना, शुकाचार्यांच्या तोडीचं भागवत सांगणारी व्यक्ती आहे, पण तू परीक्षित राजासारखा अनन्य भावाने भागवत ऐकशील का? मी शुकाचार्य उभा करतो. आणि कोण होता हा शुकाचार्य? दुसरे कोणी नाही. महाराज म्हणाले, प्रत्यक्ष शुकासारखं वैराग्य असणारा एकच आहे, माझा बुवा. हे सद्गुरूंनी म्हणावं, याच्या परत भाग्य दुसरं कुठलंच असू शकत नाही.
कुठलंच असू शकत नाही. एक दिवस भाऊसाहेब केतकर म्हणाले, अहो ब्रह्मानंद महाराज, लोक तुम्हाला मोठं म्हणतात ते उगाच नाही हो, तुम्ही खरंच मोठे आहात. आम्ही महाराजांना महाराज म्हणूनच बघतो, पण तुम्ही महाराजांना राम म्हणून बघता आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला राम आज्ञा म्हणून पाळता. तुम्ही खरंच मोठे आहात. मग हे मोठे पण स्वीकारत का नाही? ब्रह्मानंद पटकन म्हणाले, भाऊसाहेब, महाराज मला मोठा म्हणतात म्हणून जग मला मोठं मानतं. महाराज मला साधू म्हणतात म्हणून जग मला साधू मानतं. महाराज जे म्हणतात ते घडतं. आपण म्हणून काही घडत नाही, ते महाराजांनी म्हणावं लागतं. किती श्रद्धा असावी, किती प्रेम असावं, किती निष्ठा असावी. अवघड आहे. या जन्मात तरी आपल्याला हे जमणं अवघड आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी ब्रह्मानंदांचं स्मरण करणं, महाराजांचं स्मरण करणं हा एकच मार्ग आपल्या हातात आहे. किती प्रसंग सांगावे. बेलघडीचं राम मंदिर, ज्या व्यंकटपतीच्या बालाजी समोर तपश्चर्या करून गुरु शोधार्थ बाहेर पडले अनंत शास्त्री, त्या बालाजीच्या मंदिराचा केलेला जीर्णोद्धार, अशा अनेक गोष्टी, त्या महाराजांच्या नंतर गोंदवल्याची लावलेली सगळी व्यवस्था. पण हे सगळं करत असताना कुठेही ब्रह्मानंदांनी स्वतःचं नाव मोठं केलं नाही. हा प्रसंग तर किती विलक्षण आहे. बाबा बेलसऱ्यांनी स्वतः कथन केलेला आहे, जो ऐकल्यानंतर तुम्ही चाट पडले की खरंच सद्गुरू बद्दल असलेलं प्रेम आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल असलेली निस्पृहता ही किती मोठी असावी. बाबा बेलसऱ्यांनी महाराज आणि त्यांचे शिष्य या दृष्टीनं जे चरित्र लिहिलं, जे आपल्याला आज मिळतं, त्या पुस्तकामध्ये काय नाहीये? महाराजांचे अतिशय जवळचे असलेले 4 शिष्य, इतर आलेले सगळे साधक, गोंदवल्याची सगळी गोष्ट त्या पुस्तकामध्ये बाबांनी लिहून ठेवली आहे. आणि हे सगळं करत असताना महाराजांचे अतिशय जवळचे बहिश्चर प्राण असलेले ब्रह्मानंद यांच्याबद्दल खूप काही लिहावं असा विचार करून बाबा बेलसऱ्यांनी किमान 15 ते 30 पानं लिहून काढली होती, ज्याच्यामध्ये ब्रह्मानंदांच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या क्षणापर्यंतचा सगळा प्रवास इत्थंभूत वर्णन केलेला होता. पण असं म्हणतात की हे सगळं चरित्र लिहून पूर्ण झालं, प्रूफ रिडिंग पूर्ण झालं, सगळं तयार झालं, मुखपृष्ठ काय करायचं हे ठरलं आणि आता उद्या हे सगळं छापायला छापखान्यात पाठवायचं आहे की त्याच्या ठराविक प्रती छापून झाल्यावरती या पुस्तकाचं प्रकाशन करायचं. आणि दुसऱ्या दिवशी लिहिलेल्या या सगळ्या गोष्टीचं बाळ उचलायला जेव्हा लोक गेली, सगळं नीट एकदा परत तपासून पाहिलं, तेव्हा त्या चरित्रामधून ब्रह्मानंदांच्या चरित्राची लिहिलेली 30 पानं गायब झालेली होती, जी परत कधी सापडलीच नाही. काही लोक म्हणाले, बाबा असू द्यात ना, तुम्ही एवढे शब्दप्रभू आहात, जे या 15-30 पानात लिहिलं ते पुन्हा 300 पानात लिहू शकणार नाही का तुम्ही? काढा ना लिहून, काढा लिहून, काय अवघड आहे. पण बाबा बेलसरे म्हणतात, ते चरित्र माझ्या हातून परत कधीच लिहिलं गेलं नाही. का? महाराजांच्या बद्दल असलेली प्रचंड आदराची भावना ही इतकी मोठी होती की मी जरी असलो तरी माझ्या महाराजांच्या नावापेक्षा माझं नाव हे मोठं नाही झालं पाहिजे. जिथे महाराज आहेत तिथे महाराजच मोठे आहेत, या भूमिकेतनं जगणारे ब्रह्मानंद. एक प्रसंग तर असंच आम्ही चर्चा करत बसलो होतो, तेव्हा तालयोगी सुरेश दादा तळवळकरांनी आम्हाला सांगितला, जो ऐकून मी फार चाट पडले की खरंच किती निष्ठा असते एखाद्या व्यक्तीची. उत्सवाच्या वेळेला ब्रह्मानंदांचा हा कटाक्ष असे की कुठलीही गोष्ट करत असताना जे महाराजांनी आखून दिलं, जे महाराजांनी सांगितलं तेच आपण करायचंय. स्वतःचा मोठेपणा कुठेही मिरवायचा नाहीये. आणि म्हणून आजही जर आपण पाहिलं तर बेलधडीच्या राम मंदिरात असू देत, नवबागला असू देत किंवा कुठेही असू देत,
वास्तविक हे सगळे कन्नड प्रांत आहेत, पण तरी तिथे उपासना मराठीतच होते की नाही? जी महाराजांनी घालून दिलेली आहे, जी गोंदवल्यात होते, तीच उपासना आज या सगळ्या ठिकाणी होते का? कारण सगळ्या दृष्टीनं महाराजच मोठे आहेत, ही भूमिका पक्की आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये, या भूमिकेमध्ये ब्रह्मानंदांचं काहीही न ऐकता, ब्रह्मानंदांनी सांगून ठेवलं होतं, मी देह ठेवल्यानंतर सुद्धा ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे आपल्या महाराजांचं, रामरायाचंच वैभव वाढलं पाहिजे, आपण त्यांच्या पुढे कोणी नाही. पण असे काही सत्शिष्य होते महाराजांचे, ज्यांनी मनात विचार केला की जी भावना महाराजांच्या बद्दल ब्रह्मानंद महाराजांची आहे, तीच भावना आपली नाही का आपल्या महाराजांबद्दल? मग आपण का नाही करायचा महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मोठा? आणि खरंच जेव्हा 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यानंतर असं ठरलं की आपण हा उत्सव आता 7 दिवसाचा मोठा करायचा आहे, त्या दृष्टीनं जी काही सगळी तयारी होती ती सगळी केली, मंडप घातले, सगळ्यांना आमंत्रण दिली, कथा कीर्तन प्रवचन जे काही त्यांच्या नियोजनाप्रमाणे होतं ते सगळं ठरलं बरं. आणि आता उद्या या सगळ्या गोष्टीला सुरुवात होणार. अशी वेळ येऊन ठेपली. त्या दिवशी सुरेश दादा सांगत होते, खरोखर आमच्या अंगावर काटा आला. दादा म्हणाले की अहो काय सांगायचं, सद्गुरूची निष्ठा किती मोठी असावी. उद्या उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि आदल्या रात्री इतका पाऊस पडला की केलेली सगळी व्यवस्था वाहून गेली. मी कोणी मोठा नाही. ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मला जगायला शिकवलं, ज्यांनी मला दुसऱ्याला जगवायला शिकवलं, ज्यांनी मला रामनाम काय आहे हे सांगितलं आणि ते याची देही याची रोडा अनुभवायला शिकवलं, ते माझे महाराजच मोठे आहेत. ही सद्गुरू बद्दल असलेली अपार तळमळ, निष्ठा नाही का? एक प्रसंग तर आम्ही कीर्तनात कायम सांगतो. ब्रह्मानंद महाराज रामनवमीच्या उत्सवाला स्वतःच्या हाताने पेढे वळत असत. आणि हे पेढे तयार करण्यासाठी जो काही खवा वगैरे असायचा तो गावात राहणाऱ्या गावकऱ्यांच्याकडनं प्रत्येक घरटी ज्याला जसा जमेल ना तसा महाराजांच्याकडे प्रत्येक जण आणून द्यायचा. महाराज त्या खव्याचं सगळं मिश्रण तयार करायचे. भली मोठी परात, त्या परातीमध्ये ते मिश्रण, हातामध्ये गोळा घ्यायचा, त्या खव्याचा लाडू करायचा, त्याला पेढ्याचा आकार देण्याकरता तो हाताने दाबायचा आणि दाबताना श्रीराम म्हणायचं. पेढा वळून झाला की पातेल्यात टाकायचा. असं महाराज स्वतः पेढे वळत बसले होते. आणि हे पेढे वळत असताना त्यांच्या शेजारी ब्रह्मानंदांचेच पुतणे भीमराव ज्यांचं नाव, ते पण बसले होते, पेढे वळतायत. महाराज श्रीराम श्रीराम म्हणून पेढे वळत होते. ते ऐकून ऐकून यांनाही त्याचा नाद लागला. तेही श्रीराम श्रीराम जसं महाराजांनी करावं तसं त्यांनी करावं. पण हे सगळं करत असताना असं दिसलं की आपण फक्त पेढेच वळतोय. आपण फक्त पेढेच वळतोय. महाराज पेढे वळत नाहीयेत. महाराज खरोखर श्रीरामाला हाक मारतायत. का? कारण त्या पेढ्यावरती श्रीराम ही 3 अक्षरं उमटलेली दिसत होती. जो पेढा महाराजांनी टाकावा वळून श्रीराम म्हणून दाबलं की श्रीराम लिहिलं जात होतं त्या खव्याच्या पदार्थावर, त्या एवढ्याशा पेढ्यावर. लोकांना आश्चर्य वाटलं. महाराजांना विचारलं, महाराज हे कसं काय झालं? वास्तविक इथे जर आपल्यापैकी कोणी असा असताना तर तो म्हणला असता, उमटणारच. इतके वर्ष रामनाम मुखातून घेतोय, ते रोमारोमातून रंध्रातून बाहेर पडलं तर त्याच्यात नवीन काय आहे? पण नाही. ब्रह्मानंद म्हणाले, हे ना अहो 12 वर्ष गोंदवल्यात राहिलो. त्या गोंदवल्याच्या सहवासात माझ्या महाराजांनी माझ्या संपूर्ण अंगावरती, माझ्या प्रत्येक रोमारोमात श्रीराम नाव गोंदवलंय. ते असं बाहेर पडणारच ना, ही महाराजांची कृपा आहे. जे 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 म्हणून हातून घडलं ते सगळं माझं नाही, माझ्या महाराजांचं आहे. ही भूमिका ब्रह्मानंदांची किती पक्की असावी, किती पक्की असावी.
पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता एकादशीला महाराज घेऊन गेले ब्रह्मानंदांना. गोंदवल्यातल्या वास्तव्याचे ते दिवस, सद्गुरूच्या आज्ञेतली तत्परता किती असावी, हे 3-4 प्रसंग वाचल्यानंतर खरोखर मला असं वाटलं की अरे आपण फक्त वाचलेलं ऐकलेलंच बोलतो, हे जगायला कधी शिकणार. कुठल्या तरी एका कुटीची छप्र व्यवस्थित नीट करत असताना महाराजांनी राम मंदिरात बसून हाक मारली, बुवा. त्या बुवा मधला वा संपायच्या आत ती कौलश साकारणारे ब्रह्मानंद उडी टाकून महाराजांच्या समोर उभे होते. स्नानाकरता माणगंगेवर गेले. थोरल्या राम मंदिरापासून माणगंगा कशी लांब आहे बरं. महाराज इथे बसले होते आणि हाक मारली. विचारलं शेजाऱ्याला, अरे बुवा कुठे दिसत नाही रे, बुवा कुठे दिसत नाही रे. प्रश्न संपायच्या आत माणगंगेत बुडी मारलेल्या ब्रह्मानंदांनी धावत महाराजांच्या पायाशी उभं राहून दाखवलंय. ओल्याने निथळत होते महाराज. किती निष्ठा असावी, किती तत्परता असावी. ही साधन तत्परता असल्याशिवाय सद्गुरू इतकं मोठेपण मिळवता येत नाही. आणि ते मिळवलं तरी निगर्वीपणाने मिळवताही येत नाही, जे ब्रह्मानंदांनी करून दाखवलंय. कित्येक लोकांनी असे प्रयत्न केले, जसे कल्याणाच्या बाबतीत समर्थ चरित्रात केलेले आपल्याला वाचायला मिळतात. की डाळगप्पूची गोष्ट आम्ही सध्या आमच्या कीर्तन वर्गात शिकतोय, ती मला इथे मुद्दाम जोडावीशी वाटते. आपल्याला ती कथा माहितीये की सज्जनगडावरती समर्थांचं वास्तव्य होतं आणि हे वास्तव्य असताना समर्थांना कफाची व्यथा जडली. का? कारण गडावरती साठवणूक करून ठेवलेलं जे पाणी असायचं, त्या पाण्यामध्ये त्या आजूबाजूच्या असलेल्या कातळाचा गारवा उतरायचा आणि म्हणून समर्थांना त्याचा त्रास व्हायचा. तपासायला आलेल्या वैद्यांनी सांगितलं, असं साठवलेलं पाणी देऊ नका, समर्थांच्या प्रत्येक गोष्टी करता वाहतं पाणीच वापरा. मग हे वाहतं पाणी कुठून आणायचं? खाली वाहणाऱ्या उरमोडी नदीतनं आणायचं. अहो, परवाच गडावरती सेवा करण्याचा योग आला. खरं सांगू का, पहिल्या 50 पायऱ्या मी खूप छान चढल्या, पण 51व्या पायरीपासून मी कल्याण स्वामींना दंडवत घातले म्हणून. की एवढा सगळा गड चढून उतरून नुसता नाही बरं, ते एवढे मोठे हंडे घेऊन चढायचा उतरायचा. जाताना उतरताना हंडे रिकामे तरी, वरती नेताना भरलेले हंडे घेऊन जायचे. अशा किमान 10 केपा. आपण एकदा चढायला कुठेतरी घाईकुतीला येतोय, पण सद्गुरूची निष्ठा. कोणीही तयार झालं नाही त्या उरमोडी नदीतनं पाणी आणायला. भले भले आम्ही समर्थांचे शिष्य आहोत असं म्हणणारे बाजूला झाले आणि मग राहिले कोण? एकच, कल्याण स्वामी. मी आणतो असं म्हणायचीही तसदी घेतली नाही कल्याणाने. तिथले हंडे उचलले, खाली गेला, झर 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 खाली जाऊन नदीतनं पाणी भरून अशा सगळ्या खेपा सुरू झाल्या. आणि हे समर्थांना कळल्यानंतर समर्थांनी घामाने निथळलेल्या कल्याणाला पाहून, कल्याणा एवढं कष्टाचं काम करतोस ना, रोज शेरभर डाळ आणि 2 शेर गुळ तुझ्या पोटात गेलाच पाहिजे म्हणून कोठीवाल्याकडून ते आणून त्याला दिलं. तो रतीब सुरू झाला आणि गडावरचे सगळे शिष्य कल्याणाला डाळगप्पू म्हणून चिडवायला लागले. खरी गोष्ट तर पुढे मजेशीर आहे. या आलेल्या सगळ्या लोकांनी कल्याणाला हिणवलं इथपर्यंत ठीक होतो, पण आलेल्या शिवाजी राजांचेही कान भरले आणि शिवाजी राजांनी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून समर्थांना जाब विचारल्यासारखं विचारलं. समर्थांनी त्याच संध्याकाळी रामरायाच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि समर्थांनी प्रत्येकाला विचारलं, हा सांगा, कोणी किती दासबोधाची पारायण केली? कोणाचा दासबोध तोंडपाठ आहे? 1000पासून सुरू झालेली पारायण पार 21-25 एवढ्या हजाराच्या संख्येपर्यंत गेली. आणि समर्थांनी विचारलं, हो का, म्हणजे दासबोध पाठ झाला असेल, सांगा बरं ही ओवी. ऐसा सद्गुरू पूर्णपणे. पुढे काय आठवतंय कोणाला? ओवरी सारवत होते शेणानी कल्याण स्वामी. समर्थांनी बसल्या जागेवरून हाक मारली, कल्याणा ये रे आतमध्ये. शेणा मातीनं भरलेले हात घेऊन कल्याण स्वामी आले. ते धुवावेत याचंही भान राहिलं नाही. समर्थांनीच म्हणावं, अरे एवढी विद्वानांची सभा इथं बसलीये, गेऱ्या गबाळ्यासारख्या शेणा मातीचे हात घेऊन काय आला? जा धुवून ये. तेव्हा हात धुवून आले आणि समर्थांनी ओवीचा पहिला शब्द उच्चारल्यावर पुढची ओवी कल्याणाने झरझर झरझर पूर्ण केली.
समर्थ म्हणाले, कल्याणा किती हजार पारायण केलीस रे दासबोधाची? कल्याण स्वामी पटकन म्हणाले, महाराज पारायण कसली करतोय? या देहाकडून तुम्ही शिवथर घळीत बसून दासबोधाचं जे लेखन करून घेतलं, ते लेखन करताना ऐकली, वाचली आणि लिहिली तेवढीच ओवी. नंतर परत या देहाकडून त्या दासबोधाचं पारायण काही तुम्ही अजून करून घेतलं नाही. आहे का तुमची इच्छा? करतो. समर्थ म्हणाले, कल्याणा हे सगळं जाऊ दे, तुला हे माहिती का रे, कोणीतरी आपल्या गडावरती डाळगप्पू नावाचा माणूस जन्माला आलाय. कोण आहे तो? आणि इथे कल्याणाने या डाळगप्पू नावाचा अर्थ सांगितला, जो मला ब्रह्मानंदांच्या या चरित्राशी जोडायचा आहे. कल्याण स्वामी म्हणाले, माऊली, डाळगप्पू या शब्दाचा अर्थ ज्याने कोणी हा काढला असेल त्याच्या बुद्धीने काय आहे मला माहित नाही, पण तुमच्या कृपेने या शब्दाचा अर्थ मला जो समजलाय तो मी बोलायचा प्रयत्न करू का? तुमची आज्ञा असेल तर. समर्थ म्हणाले, हो सांग ना, सांग. अहो सगळी बसलेली शिष्य मंडळी, शिवाजी राजांसकट सगळे आता कल्याणाकडे बघायला लागले. आणि कल्याण स्वामींनी समर्थांच्याकडे पाहून हात जोडून डाळगप्पू या शब्दाचा अर्थ सांगितला. कल्याण स्वामी म्हणतायत, महाराज व्यवहाराची, लौकिकाची, जे शाश्वत टिकणार नाही अशा अशाश्वताची डाळ, जो गप्पू करून जे शाश्वत आहे, जे ईश्वराकडे नेणार आहे, अशा गोष्टीची कास धरणारा तो डाळगप्पू. मग हे डाळगप्पू पण येण्याकरता हजारो शास्त्रांचा केलेला अभ्यास बाजूला ठेवायला लागला तरी चालेल, पण केवळ आणि केवळ तुमच्या कृपेने जर हे डाळगप्पू पद मला मिळालं ना, तर ते मला हवंय, ते मला हवंय. ब्रह्मानंद महाराजांची अवस्था तरी काय वेगळी होती हो. चरित्र वाचल्यानंतर लक्षात येतं की अंगावर उमटलेलं कोड, वाढत चाललेलं कोड संपवण्याकरता तपश्चर्या करतोय असा निरोप दिलाय ब्रह्मानंदांनी आपल्या थोरल्या बंधूंना. जेव्हा विवाह ठरवायची वेळ आली तेव्हा अंगावरचं कोड घालून येतो, त्याकरता तपश्चर्या करतो. ते गेलं ना की विवाह करू, गृहस्थाश्रम स्वीकारू असं म्हणून स्वतःच्या गुरुचं घर सोडून अनंत शास्त्री जे निघून गेले आणि पुढे झाली ती सगळी तपश्चर्या. या सगळ्या गोष्टीचा मागोवा घेत महाराजांनी किती वेळा विचारलो ब्रह्मानंदांना आयुष्यभर, घालवू ब्रह्मानंदा तुझ्या पायावरचं, तुझ्या अंगावरचं कोड घालवू? हो म्हणले असते तर काय फरक पडला असता? हो म्हणले असते तर काही फरक पडला असता, पण नाही. ब्रह्मानंदांनी म्हणावं, महाराज अंगावर उमटलेल्या कोडाचं जाऊ द्या, पण जन्माला आल्यानंतर जन्म मृत्यूचं पडलेलं कोड आहे ना ते सोडवा. हे कोड जाऊ दे, आणि ते सोडवण्याची ताकद तुम्ही दिलेल्या रामनामात आहे. हा दृढ विश्वास ब्रह्मानंदांच्या आयुष्यात कायम शिल्लक राहिला, जो आजही आहे, जो आजही आहे. गोंदवलं सोडताना हट्टानं महाराजांच्याकडून पायातल्या पादुका काढून घेतल्या महाराजांनी. काय विलक्षण प्रसंग आहे हो. त्या पादुका काढून घेतल्या, आले बेलधडीला, आणि नंतर त्या पादुकांचं पूजन करून त्याच्यामध्ये रेशमाचा दोरा बांधून त्या गळ्यात 24 तास बाळगल्या. उपासना करण्याकरता आलेल्या एका स्त्रीने विचारलं, महाराज हे काय घालता हो गळ्यात लाकडाचे तुकडे? तिला काय माहित होतं? ती तिथल्या आसपासच्या वाड्या वस्तींमधली बाई, जी ब्रह्मानंदांनी तिला रामनाम शिकवलं म्हणून आली होती. हे काय घालता हो, हे काय आहे? जसं नामदेवाच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्र भागामध्ये ती गोष्ट येते, तो वाटमाऱ्याचा मुलगा असतो, त्याचं नाव हरिपाल. तो त्याच्या वडिलांचं बोट धरून जातो. पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात सगळे संत उभे असतात, ज्ञानेश्वर माऊलीचं प्रवचन चालू असतं, नामदेवांचं कीर्तन त्यांनी ऐकलेलं असतं. तो आलेला असतो. खरं तर आपल्या वाटेनं कोणी भला मोठा जाणार आहे का माणूस, सावकार जमीनदार, की ज्याला लुटून आपल्याला पुढे महिनाभर सगळं काही जगता येईल, याचं शिक्षण वडिलांच्या बरोबर घ्यायला आलेला असतो. बरोबर, पण तो हे कीर्तन प्रवचन ऐकतो आणि त्याच्या वडिलांना म्हणतो, बाबा हे काय वाजवतात हो कीर्तनकार, ही पितळीची भांडी.
त्याला कुठे माहिती याला टाळ म्हणतात. अहो आपल्या घराच्या दारामध्ये नाही का एखादी म्हैस असते, एखादं रेडकू असतं, त्याच्या अंगावरच्या कातड्यासारखं हे काय यांनी तयार केलं, हे कातडं कसलं बडवतायत, त्याला काय माहिती याला मृदुंग म्हणतात. अशी अवस्था होती का या बाईची? असेलही कदाचित. तिनं ब्रह्मानंदांना विचारावं, हे काय घालता महाराज गळ्यात आणि का घालता? महाराजांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. पतिव्रते लागी जैसा हा भ्रतार. एखाद्या सौभाग्यकांक्षिणी असलेल्या स्त्रीला तिच्या भ्रताराबद्दल, नवऱ्याबद्दल जी भावना असते म्हणून ती गळ्यात तिचं सौभाग्य लेणं मिरवते. ते किती तोळ्याचं आहे, ते बेंटेक्सचं आहे का, ते काळ्या मण्यांचं आहे का, ते ऑक्सिडाइड आहे का, याच्याशी तिला घेणं नसतो. तिच्या गळ्यात ते आहे ना याला किंमत असते, तिलाही आणि समाजालाही. ब्रह्मानंद महाराज तेच म्हणाले, तू तुझ्या गळ्यात घालतेस ना हे, काय म्हणतेस ग याला? अहो महाराज ते माझं डोरलंय मंगळसूत्र. तसंच आहे, हे कोणाच्या नावाने घालतेस? माझ्या पतीच्या नावाने घालतेस ना. तसंच माझ्या गळ्यात हे जे घातलंय ना, ही माझ्या सद्गुरूची खूण आहे. या माझ्या सद्गुरूच्या पादुका आहेत. तू जसं तुझ्या गळ्यातलं तुझ्या पतीचं रूप दाखवणार हे मंगळसूत्र क्षणभरही बाजूला करत नाहीस, तसं मी माझ्या सद्गुरूच्या पादुका माझ्या गळ्यातून क्षणभरही बाजूला करत नाही. हे जसं तुझं सौभाग्य आहे तसं हे माझं सौभाग्य आहे, जे मिरवायला मला हा जन्म सोहळा पुरा पडेल. किती निष्ठा असावी, किती निष्ठा असावी. महाराजांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा सुरुवातीपासून शेवटापर्यंत आपण असेच वाचत गेलो, ऐकत गेलो आणि ह्या प्रत्येक गोष्टीचं मूळ कुठे हे शोधत गेलो. तर निरूपणाच्या सुरुवातीला उच्चारलेलं पहिलं वाक्य मला इथे पुन्हा उच्चारावं लागेल. महाराजांचं चरित्र ब्रह्मानंदांशिवाय पूर्ण नाही आणि ब्रह्मानंदांचं चरित्र महाराजांच्या शिवाय सुरूच होऊ शकत नाही. दोन्ही चरित्रांचा सुरुवात आणि शेवट हे दोघच आहेत, जे कधीही वेगळे होऊ शकत नाही, जे कधीही वेगळे काढायचे म्हणले तरी आपल्याला काढता येणार नाही. कारण एक एकाचा बहिष्ठर प्राण आहे आणि एक एकाचा श्वास आहे. ब्रह्मानंद हे महाराजांचा बहिष्ठर प्राण आणि महाराज हे ब्रह्मानंदांचा श्वास. आणि केवळ म्हणून याच कारणाकरता जेव्हा महाराजांनी सांगितलं, शास्त्री वा आता गोंदवल्याला मी सांगितल्याशिवाय यायचं नाही बरं. जसं समर्थांनी सांगितलं होतं कल्याणाला, दासबोधातला शेवटचा समास कल्याणाने समर्थांच्या समोर बसून व्यवस्थित अचूक करून घेतला आणि समर्थांच्या पुढे नमस्कार करून कल्याण स्वामी जेव्हा उभे राहिले तेव्हा समर्थांनी सांगितलं, कल्याणा आता गड उतरून जो डोंगावाला जाशील ते मी बोलवल्याशिवाय यायचं नाही. किती साधर्म्य बघा दोन्ही चरित्रात. कल्याण स्वामींची सुद्धा अशीच चलबिचल झाली होती जी ब्रह्मानंदांची झाली असेल. कल्याण स्वामींनी पाय पकडून समर्थांना म्हणलं होतं, महाराज बाकी काही सांगा पण हे सांगू नका. तुम्ही सांगितल्याशिवाय बोलवल्याशिवाय गडावर यायचं नाही, तुम्हाला भेटायचं नाही, याच्यापेक्षा मरण सोपं आहे, याच्यापेक्षा मरण सोपं आहे. पण सद्गुरूची आज्ञा पाळायची म्हणून कल्याण स्वामींनी सुद्धा ती पाळली आणि ब्रह्मानंदांनी सुद्धा ती पाळलीच. फक्त समर्थांच्या रोजच्या ठेवणीतला दासबोध कल्याण स्वामी घेऊन गेले आणि ब्रह्मानंद गोंदवल्यातून बाहेर पडताना महाराजांनी काय सांगितलं होतं, बुवा जाताना उलट मागे वळून बघायचं नाही, सरळ जायचं, सरळ जायचं. महाराजांनी सांगितलेली गोष्ट तंतोतंत पाळली. गोंदवल्यातून आता महाराजांनी बोलवल्याशिवाय यायचं नाही या वाक्याची खुणगाठ मनात बांधून ब्रह्मानंद रामनामाच्या पुण्याई सकट तिथून बाहेर पडले आणि नंतर गोंदवल्यात गेले ते महाराजांनी देह ठेवल्यावरच.
गोंधवल्याची सगळी व्यवस्था लावली. जे जे महाराजांनी बोललं होतं ते सगळं ब्रह्मानंदांनी स्वतःच्या देहापासून पूर्ण केलं. आणि एक क्षण असा आला की आता वयाची 60 आली. आज तागायत महाराजांच्या भेटीच्या क्षणापासून आज तागायत जे जे महाराजांनी सांगितलं तेच देहानं, मनानं, बुद्धीनं, कृतीनं, उपासनेनं सगळ्या गोष्टींनी पूर्ण केलं. आणि वयाची 60 आल्यावरती आता मात्र ब्रह्मानंदांना वेध लागले आपल्या सद्गुरूच्या पदाजवळ जाण्याचे. आणि यावेळेला महाराजांनी एकांतवास खूप मनापासून पत्करला. म्हणून सगळं काही सोडलं. बेलधडीतलं राम मंदिर सोडलं. गोंदवल्याच्या विश्वस्थान मधलं आपलं नावही काढून घेतलं. सगळ्या उपाध्यांपासून स्वतःला रहित करत आले महाराज. आणि एकांत असा असलेल्या ठिकाणी म्हणजेच नवबागला येऊन पोहोचले. प्रसंग खूप विलक्षण आहे. किती समय सूचकता असावी. ज्या दिवशी आपल्याला या देहाला विसर्जित करायचं आहे त्या दिवशी पहाटे सगळा स्वयंपाक पूर्ण करून घ्या असं ब्रह्मानंद सांगतात. कोणाकरता? आदल्या दिवशी बोलवलेल्या 7-8 लोकांसकट नंतर कोणाचाही जेवणाचा खोळंबा होऊ नये ही त्याच्या मागची भूमिका. महाराजांनी दिलेलं अन्नदानाचं तत्व आयुष्यभर पाळलं महाराजांनी, याची ही खूण आहे. स्वतःचा देह आता मी विसर्जित करणार आहे हे महाराजांनी समोर आलेल्या प्रत्येकाला यानं त्या प्रकाराने समजावलं. एक प्रसंग मी मगाशी वाचला. महाराज आपल्या बरोबर 2-3 जणांना कृष्णेच्या त्या तीरावरती घेऊन गेले होते. कृष्णेच्या त्या तीरावरती घेऊन गेले होते आणि महाराजांनी आपल्या बरोबर असलेल्या त्या व्यक्तीला सांगितलं, हा देह जेव्हा मी सोडीत ना तेव्हा त्या देहाला या जलामध्ये समाधी द्या. महाराजांनी तिथे सगळी कृती समजावून सांगितली. बरोबर आलेले सगळेजण म्हणाले, महाराज कशाला ही भाषा आत्ता? 2 दिवसांनी नवरात्र बसणार आहे, आपल्याला जायचंय ना बेलधडीला नवरात्रा करता. महाराज म्हणाले, मी फक्त सांगून ठेवलं. अरे येणार आहे तो, कधीतरी जाणार आहेच, फक्त त्याने जायचं कसं हे मी सांगून ठेवलं. मी सांगतो ते खूप कळकळीन ऐका. महाराजांचे हे शेवटचे शब्द आहेत. महाराज म्हणाले, मी जे सांगतोय ना ते खूप कळकळीन ऐका. इथून पुढे येणारा प्रत्येक काळ परीक्षेचा, कसोटीचाच असणार आहे आणि अशा या काळामध्ये फक्त व्यवहाराला महत्व असेल. आपण ह्या सगळ्यातलं तरुण केव्हा जाऊ, कशामुळे जाऊ, तर ते फक्त माझ्या महाराजांनी दिलेल्या त्या रामनामामुळे तरुण जाऊ. तुम्ही बाकी काही नाही, रामनाम घ्या. ब्रह्मानंदांनी कळकळून सांगितलंय शेवटच्या क्षणापर्यंत. एक गोष्टी महाराजांनी आधी 2 दिवसच सूचित करायला सुरुवात केली. आणि ज्या दिवशी हा देह सोडायचा तो दिवस उजाडला. शके 1840 भाद्रपदातली वद्य अमावास्या. पहाटेपासूनच या देहाला असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या निसर्ग नियमाने असतात तसं महाराजांना ही घरघर सुरू झाली. थकले असतील महाराज, कारण आधी 7-8 दिवस प्रकृती क्षीण आहे. भेटायला आलेला प्रत्येक शिष्य महाराजांच्या जवळ राहण्याची प्रचंड पराकाष्ठा करतोय. पण महाराजांनी त्यांनी जेवढी पराकाष्ठा करावी ना तेवढ्याच पराकुटीनं त्याला दूर लोटावं. प्लेगची साथ चालू आहे, जा तुम्ही मुलं माणसंवाली लोक, तुम्हाला प्लेग व्हायला नको, जा. अहो महाराज, नवरात्र सोडून इथे काय राहायला आलात? जरा थकलोय, एकांता करता येऊन राहिलोय. अशा कितीतरी गोष्टी. पहाट झाली. महाराजांना शेवटची घरघर सुरू झालेली कानावर पडत होती. पण महाराजांच्या जवळ असलेल्या प्रत्येकाला वाटतंय महाराज दमलेत, गाढ निद्रा लागलीये, घोरतायत, बाकी काही नाही. आणि असं होता महाराजांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे साग्र संगीत स्वयंपाकाची पूर्तता झाली पाहिजे म्हणून प्रत्येक जण धावपळ करतोय. उन्हं वरती आली. महाराज तरीही डोळे उघडेनात.
आणि एक क्षण असा आला की महाराजांनी त्याही अवस्थेमध्ये टक्कन डोळे उघडले. महाराज डोळे का उघडत नाहीत म्हणून आजूबाजूला उभ्या असलेल्या प्रत्येकाकडे पाहिलं आणि नजरेनेच विचारलं, मी सांगितलं त्या सगळ्या गोष्टीची शुद्धता केलीत का? हो म्हटले सारे. आणि हळूहळू हळूहळू हळू एक 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 गात्र शिथिल होत 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 जसं एखाद्या योग्याला मरण यावं ना तसं महाराजांनी वायू स्वतःमध्ये घ्यायला सुरुवात केली आणि शेवटी श्रीराम 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 असं म्हणत ब्रह्मानंदांनी आपला देह कृष्णा नदीच्या तीरावरती असलेल्या मराठी प्रांत आणि कन्नड प्रांताच्या सीमेवर असलेल्या महाराजांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या एकांतप्रिय असलेल्या नवबागच्या ठिकाणी त्या मळ्यामध्ये महाराजांनी आपला देह शांत केला. आयुष्यभर रामनाम महाराजांचं सद्गुरु स्वरूप सद्गुरु म्हणून केलेली अन्नदानाची आज्ञा आणि आलेल्या प्रत्येकाला आपलं म्हणण्याची कला हे महाराजांच्या चरित्राचे पैलू आहेत. शुकाचार्यांसारखं वैराग्य आयुष्यभर सांभाळून सुद्धा महाराजांनी तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकांची सुखदुःख आपली मानली हो आणि ती दूर केली. आजही करतायत. या सगळ्या अनुभवाला स्मरून आज महाराजांचं स्मरण करायचं आणि या निरूपणाला अर्धविराम द्यायचा. श्रीराम 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 श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद